पैसा पाणीच पाहिजे तर तुम्ही सरळ क्लिअरली बोला ना, ठीक आहे चल नाही दान केलं लोकांनी, मग तुम्ही सरळ सरळ लोकांना असं कसं बोलू शकता की तुम्ही भोगण्या चढवत आहे मग तुम्हाला ते आहोत रेल्वे स्टेशनच्या कोणत्या रूममध्ये, वेटिंग रूममध्ये. तर नॉट वेटिंग रूम. यांचा परिणाम आमच्यावर झाला आहे आणि अगदी ट्रिप आमची कोकणात नदीमध्ये गेली आहे आणि इथे आहेत ताप आणि सर्दी खोकलेवाले पेशंट आणि यांच्यामुळेच ते झालेलं आहे. मीच तो. येऊया आपण मेन टॉपिक वरती की आता आपण आहोत वेटिंग रूम मध्ये रेल्वे स्टेशनच्या इथे, जी की जनरल आहे, जी जनरल आहे. आणि प्लीज घाण करू नये माझ्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही चेकआउट वगैरे केलेलं रूममधनं. मी रूमचं काय जास्त घेतलं नाही कारण मला मार्केटिंग करायला आवडत नाही. आम्ही फुकटमध्ये कोणाची पदोन्नती करत नाही. पदोन्नती मराठी शब्द आहे. काय बोलला? पदोन्नती. पदोन्नती करत नाही असा हाने शब्द लिहिलाय. जाहिरात करत नाही. हां, जाहिरात करत नाही फुकटमध्ये. आणि मला तेवढा इंटरेस्ट पण नाही, तेवढा माझ्याकडे टाईम पण नाही. हां, राहिली एक गोष्ट की माझा आवाज तुम्हाला येत असेल की नाही माहीत नाही, पण आता आम्ही लोक रेल्वे स्टेशनच्या इथे वेटिंग रूममध्ये कधीपासून बसलो आहे आणि आता किती वाजले? 4:30 वाजले. आणि इकडची बाई ओरडायला लागली, थांबा 5 मिनिटं, बाई ओरडायला लागली आहे. मी लोक इथे जेवायला बसलो होतो आणि रेल्वे स्टेशनच्या बाजूला म्हणजे रेल्वे स्टेशनवरच एक कॅन्टीन आहे, तिथे आम्ही लोक खायला आलेलो आणि ते सगळं आमचं खाऊन वगैरे झालं. मी एवढा वेळ टेक घेतला नव्हता कारण की जाम कंटाळा आलेला आणि या टेन्शनमध्ये होतो की आमचे तिकीट्स कन्फर्म नाही झालेले, त्यामुळे आम्ही टेन्शनमध्ये होतो. पण फायनली आमचे तिकीट कन्फर्म झाले आहेत फायनली आणि आम्ही जाम खुश म्हणून त्या एक्साइटमेंटमध्ये आम्हाला जास्त जेवणसुद्धा नाही गेलं. आणि पण जेवण जाणारच नव्हतं. ॲक्च्युली जेवण का नाही गेलं माहिती आहे? कारण की टेस्ट नव्हती जेवणाला. खूप घाण होतं जेवण, खूप घाण. इतकं घाण. 850 रुपये गेलेत, पण इतकं घाण जेवण आम्ही आयुष्यात कधी खाल्लं नाही असं समजू शकता तुम्ही. हे बघा, हे नूडल्स बघा कितीला आणि ते पैशामुळे संपलेले गाईच, फक्त पैशामुळे संपलेले. आजारी आहे. डोसा तर सतत असं इतकी घाण टेस्ट आहे, पण आम्ही लोकांनी पैसे दिले म्हणून जबरदस्ती पोटात घातले आहे कारण आम्हाला पैशाची कदर आहे, ठीक आहे, म्हणून आम्ही घातले. नाही तर आम्ही टाकून दिलं असतं, आम्ही बापाचे असतो. तर बाकी म्हणजे मला आता बोलतात ना की म्हणजे तिथे खाल्लं त्याच दुकानामध्ये बसून त्यांचीच इज्जत काढते, पण करणं पडतंय भाई. प्रीमियम हॉटेल आणि खूप घटिया प्रकारचं हॉटेल आहे. म्हणजे जेवढं रिझर्वेशन झाल्यावर खुशी झाली तेवढी जेवण केल्यावर दुःख पण झालं. अन्नाला वाईट बोलू नये, चांगलं आहे त्यातलं त्यात. आमचं पोट भरलं आहे. आता आम्ही ट्रेनमध्ये आमची कन्फर्म तिकीट झाली आहे. मी मस्त ट्रेनमध्ये पसरून लोळून झोपणार आहे. अशा प्रकारे आम्ही पसरून लोळून झोपणार आहे जसं श्वेता बोलली, पण नाही झोपणार मला तरी वाटतं कारण आमचे तिकीट कन्फर्म झाल्यामुळे ना मला तरी नाही वाटत जास्त वेळ आम्ही झोपणार, जेवढं आम्ही येताना झोपलो होतो. बाकी आता बघूया आमची ट्रेन किती ते 11:45 ना, 11ची ट्रेन आहे आमची. तर आता जाऊया काहीतरी खायला प्यायला घेऊ अजून एक्स्ट्रा कारण शेवटच्या ट्रेनमध्ये तुम्हाला एक टेक भेटेल. हां, शेवटचा भेटेल एक ट्रेक आणि मला निरोप देताना पण भेटेल. हां, याला बाय बोलताना पण भेटेल एक ट्रेक. काय याच्या नादाला लागून टेक बाईट काय मला तर कळतच नाही भाई. नवीन शब्द दिलाय मी त्याला, बाईट. तर आता हात दुखायला लागला माझा असं पकडून आणि बाकी आपण बघूया. आता खूप मजा केली आणि सजा पण झाली. आजारी बिजारी पडलो, खोकले बिकले झाले, सर्दी विर्दी झाली यार. आखी ट्रिप आमची अशीच गेली, ते पण ह्या व्यक्तीमुळे. आणि आम्ही आधीपासून बोलत आलो की ह्या व्यक्तीमुळे आम्हाला त्रास झाला, पण ठीक आहे जाऊ द्या, आता आपण सोबत जैसा भी है कैसा भी है मेरा है भाई, क्या करेंगे तो. फायनली आम्ही घरी जातो. मला त्या गोष्टीची एक्साइटमेंट आहे. मला खूप दिवसापासून घरची आठवण होती कारण मला एवढा लांब राहायची सवय नाही इतक्या दिवस. सो आता फायनली आम्ही चालू, उद्या पोचू आम्ही. अजून काय बाकी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईनच कारण आत्ता इथे इन्फॉर्मेशन माहिती कमी खाल्ल्याचे परिणाम इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईनच.
पण आता इथे नाही, मी थोड्या वेळाने देईन, कारण इथे जर मी बोलली तर थोडा कलेश होऊन जाईल, इथे वादविवाद होतील, त्यामुळे नको इथे थोडासा पब्लिक ब्रेक आहे इथलेच मार्केट निगेटिव्ह काय बोलली तर इथलं. तर थोड्या वेळाने मी तुम्हाला सांगेनच बाकी काय निगेटिव्ह साईड वगैरे होती ती ॲट द काय बोलते ब्लॉगच्या एंडमध्ये मी पूर्ण निगेटिव्ह साईड तुम्हाला आणि पॉझिटिव्ह साईड सगळी सांगेन मी तुम्हाला. आणि आमचा खर्च टोटल किती झाला, कुठे कुठे आम्ही कसं काय गेलो आहे ते पण तुम्हाला कळेलच. शेवटपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा त्यासाठी. ठीक आहे, भेटूया आपण थोडा वेळ. मथुराच्या स्टेशनला, मथुरा स्टेशनला उतरलं तर तुम्हाला इथे कॅन्टीन दिसेल. ठीक आहे, तर इथे कॅन्टीनचे जे फोटोज लावले आहेत ना जेवणाचे वगैरे, त्याला बळी पडू नये, कृपया करून त्याला बळी पडू नये. मला ऐकलं तर मारतील ना रुमाल. कारण जसं कोणाला मराठी समजणार आहे, समजणेवाले पैशाला बाकी आहे. अर्धे मराठी लोक सापडले तर प्रयागराजहून आलेले, पण ते हॉटेलवाले थोडी मराठी आहे. काही समजतं त्यांना. हां. वेडी आहेस काय तू, पण असे हे नको करू. असे दाखवतात ते की नाही समजत, पण समजतं मराठी समजतं ना लोकांना. एवढं पैसे घेतात म्हटल्यावरती कळलं पाहिजे की टेस्ट. हाँ पण फिर भी हम उधर ही बैठ के उनको ही ऐसा ये करना. हाँ तो 850 रुपये दिए आपण. तर मला असं म्हणायचं आहे की जेवण तेवढं टेस्टी नाही आहे तेवढा फोटोमध्ये दाखवलं आहे. शक्यतो जेवण करूनच ट्रेनमध्ये बसा बाहेर. जे काय तुम्हाला खायचं असेल ना तिथं बोलते बाहेर ठेल्या गेल्यावर जाऊन खावा, ढाब्यावर जाऊन खावा, पण मला तर नाही आवडतं. पैसे बेस्ट आहे, पैसे बेस्ट. त्यापेक्षा तुम्ही 10-20 रुपये जास्त घालून बाहेर पण खाऊ शकता. जास्त 20 काय आहे त्याच्यामध्ये कमीमध्ये येतं खायला, ते बडे पोट हेवी भरून. होते पण छान ओके. आवडले मला, एकदा तरी ट्राय करावं माणसाने कांजी वडा. इकडचे पराठे ट्राय करा, खूप भारी आहेत. वृंदावनला ठेल्यावरची तिकडची ठेल्यावरची खूप भारी आहे. भेटू आता थोड्या वेळाने. आता निघतो आम्ही इकडनं बॅगा वगैरे घेऊन. लय बॅगा झाल्या, लय जड आहे, हात बीत पूर्ण कामच नाही गेलं, हालत पूर्ण बेकार झाली आहे. थोड्या वेळाने फुल लूटमार, फुल लूटमार. फायनली ट्रेनमध्ये आहोत, आम्हाला ट्रेन मिळालेली आहे. आणि आता किती वाजले, घड्याळ नाही, किती वाजले बघू दे, 11:40 झालेत आणि आम्ही ट्रेनमध्ये आहोत. आणि आम्हाला भेटला ACचा डब्बा आणि आम्ही इतके खुश आहोत. आम्हाला माहिती नव्हतं की ACचा डब्बा आम्हाला मिळणार आहे, पण आम्हाला ACचा डब्बा मिळाला आणि आता आम्ही खूप खुश आहोत. आणि आमची झोपायची वगैरे तयारी पण झालेली बघू शकता. आम्ही इथे सगळं रेडी आहे आणि लोक खालती आहेत. कसं वाटते तुम्हाला? आणि काहीच फायनली स्लीपरहून AC देण्याचं जे सुख असतं ना, जरा जोरात बोल. गाईज फायनली स्लीपरमधून AC देण्याचं जे सुख असतं ना, आई शपथ नाही सांगू शकत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, या पोरीचं भलं झालं, ते लय आनंद झाला. बस स्माइल देखो गाइस, स्माइल देखो भाई, इतने देर के बाद स्माइल आई है इसके चेहरे पे. फाइनली उसने अब सुबह जाते जाते बोलना चाहिए चलो चलो. और आपको कैसे लग रहा है? आपको जी अच्छा लग रहा है? बस अभी हंसली बिचारी, हंसली भाई बच्ची. मला रागाला आलं इथं बसता येत नाही. एक्साइटमेंट वरती येतील तर अजून वाट लागेल. आम्ही हायटेड लोकांची भाई तरी मला इथे येता हे लागलं जोरात. हायटेड लोकांचा हाच एक प्रॉब्लेम असतो पाहिजे वे, पण भाई मजा येते. तिची एक्साइटमेंट नाही, AC लागत नाही. AC लागत नाही आम्हाला तरी कुठे AC लागतं. गरम होत असं पण थंडी वाजतेच आहे, असं पण थंडी वाजते. एसीचं काय करणार आहे आता? चला झोपूया, सकाळी उठूया, गुड मॉर्निंग करूया. पैसे पेड केले का ACचे? 1 मिनिट केलेत आम्ही. नाही केले, स्लीपरचे पेड करून TC आहे त्याच्या समोरच काय बोलताय मग. अरे त्यांनीच ठीक आहे हे दिले आपल्याला, बघितलं आपण काय हे थोडी गेले. असे लोक असतात. अरे जे आहे ते आहे. बाई लोक मारतील आम्हाला अशी हे केलं तर. आम्ही मगाशी नाचत होतो माहिती लिटरली, आणि तो मला कॅप्चर करायचा होता पण आम्ही विचार केला की नको. आणि तो तूच स्पॉइल केला मोमेंट. स्पॉइल नाही केला पण मला असं वाटलं हा ट्रेन मध्ये नाचू, पण आता लोक झोपले तर आपण कसं नाचणार ना, आपण त्यांना डिस्टर्ब कसं करणार? वाईट गोष्ट असं नाही करायचं. तरी आम्ही केलं आता. सकाळी नाचूया.
आम्ही उद्या सकाळी नाचतो, ठीक आहे? तुम्ही एक्साइटेड आहेत का आमचा डान्स बघण्यासाठी? ठीक आहे ना? हा क्या आपको श्वेता दिखाई दे रही है? नहीं सुपला शॉट नहीं, फिर से देखो, ये अब दिखाई दे रही है. दिस इज अ मोमो. तर चला आता आपण भेटूया आज सकाळी. गुड मॉर्निंग करूया सकाळी, 5 वाजता. ठीक आहे? काय माहिती तर कधी जाग येते माहित 5 नाही. तर जर समजा जागे असो काय मज्जा मस्ती काय झाली तर आपण नक्कीच कॅप्चर करू, तुम्हाला पण बघायला मिळेल. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, ठीक आहे? भेटूया सकाळी. चला बाय बाय, गुड नाईट, गुड आफ्टरनून मित्रांनो. तर आपली सकाळ आणि दुपार एकसाथ झालेली आहे, कारण आम्ही सकाळी उठलो नाही, आम्हाला काय सूतबीत नव्हती. डायरेक्ट रात्रीच उठलो तर डायरेक्ट आता दुपारी उठलो. म्हणजे सकाळी उठलो होतो पण तेव्हा मी टेक घेतला नव्हता, पण आता विचार केला टेक घेऊ, कारण हा बोलत होता टेक घ्यायला. कारण मला तर बिलकुल मन नाही. आणि इटारसी जंक्शन आलाय, अजून 10 घंटे 10 घंटे बाकी आहेत अजून, आणि मला 4 घंटे आणि याला 4 घंटे भुसावळ. कंटाळा आला यार, काय यार खायला प्यायला पण काय ट्रेनमध्ये काय मागव पण नाही शकत चांगलं असेल. सगळे आपापल्या फोनवरती चिपकलेले आहेत. हा ना, तिनेच ती बडबड बडबड करते. मी सोडून, आम्ही दोघी सोडून. आणि धक्के खाते खाते गए ना. काय बोलू यार, बाकी मी तुम्हाला आता घरी जाऊनच सगळं सांगेन यार. पब्लिक मध्ये नाही सगळं सांगू शकत, पब्लिक मला पकडून मारेल. आमच्या इथल्या स्टेटला तू अशी बोलतेस, लाज वाटते की नाही? खूप साऱ्या मेमरीज घेऊन चाललो, त्यातल्या खूप चांगल्या पण आहे, खूप वाईट पण आहे. 70% पॉझिटिव्ह आहेत, बाकी 30% नेगेटिव्ह आहेत. सो बाकी मी तुम्हाला घरी गेल्यावर सगळं सांगेन एंडमध्ये. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि माझं बोलवचन ऐकत राहा. आणि अजून काय बाकी आहे का बोलायचं? बाकी तुम्ही डब्बा बघित डब्बा अब्बा डब्बा चब्बा. स्लीपर के बदले एसी का डब्बा मिला है गाइस. आम्हाला एसी मध्ये टाकलं, आम्ही स्लीपरचे तिकीट काढले. आणि तो जो रात्रीचा सुख होता ना झोपायचा, नाही सांगू शकत. विचार करा, स्लीपरच्या बदल्यात एसी मिळतोय. सिरियसली. आणि इथे खिडकीचा व्ह्यू बघा. जनरलचा तुम्ही बघितला असेल. हा, जनरलचं बघितलं असेल. हे अशावाल्या खिडक्या फक्त मी बाहेरून बघितल्या होत्या. आज आतून बघतीये. आज आतून बघते मी. हे फक्त बाहेरून बघितलं होते प्लॅटफॉर्म वरती असं ट्रेन पळताना, बाकी मी आज आतून बघते. वैसे अंबानी को हम सिर्फ पहचानते हैं, चाची वगैरह नहीं लगते हमारे वो, इसलिए हम वो बाहर से देखा. बाकी आता आम्ही बाहेरची गाढवं बघतो, तुम्ही रिअल डुकरं बघतो, कुत्रे बघतो. तुम्ही रिअल आयुष्यात गाढवं बघा. तोपर्यंत चला भेटूया नंतर आता थोड्या वेळाने. मला निरोप देताना, याला निरोप देताना माझा हात दुखायला लागला असा फोन पकडून. भेटूया आता थोड्या वेळाने. तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज. आणि जे काय भेटतं ते सबस्क्राईब करताना मारून फेका. आपलीच पोरगी फेकून मारा, मारून फेका काय, मारून फेका. आता कुछ तो मिला. हा, अजून काय बोलायचं होतं. हा, तुम्हाला ब्लॉग जरी नसेल आवडला तरी तुम्ही कमेंट चांगल्या करा, ठीक आहे? असं नाही की म्हणजे नाही करायचं, समजलं? बाकी ते आवाज खूप आहे. आपण भेटूया आता नंतर. बाय बाय. माकडाची. तुम्ही जर वृंदावन, मथुरा कुठेही फिरत असाल, माकडांपासून प्लीज सावधान राहा, प्लीज. आमच्यामध्ये एक सीन झाला. आमच्यामध्ये एक अप्पू म्हणून आमच्यासोबत मुलगी होती, बहीणच आहे आमची ती. तिला माकड चावला कमरेला, लिटरली कमरेवरती असा बसून कमरेला माकड चावला. तर तुम्ही कृपया करून जर तुम्ही जात असाल तर प्लीज माकडांपासून सावध राहा. जर तुमच्याकडे काय वस्तू असतील, गॉगल बिगल, ते सगळं बॅगेमध्ये ठेवूनच फिरा. फक्त मोबाईल हातात ठेवा.
मी तर बोलते मोबाईल पण खिशात टाकूनच चला, जर तुम्ही फोटो बिटो जाल फक्त त्याच्यासाठीच, फोटो बिटो वगैरेसाठीच फक्त मोबाईल बाहेर काढा, बाकी वेळ सगळा पूर्ण मोबाईल हा खिशामध्येच ठेवा, हातात पकडू नका. आणि साडी कारण असेल तर पदर सांभाळून. हां, साडी घातली असेल ना मुलींनो तर तुम्ही प्लीज पदर, ओढणी जे काय तुम्ही घातलं असेल ना प्लीज सांभाळा. कारण माकडं डिरेक्टली साडीचा पदर पकडतात किंवा ओढणी वगैरे पकडतात आणि सोडत नाहीत लवकर. डेंजर माकडे तिकडची, आपली महाराष्ट्रवाली माकडं नाही आहेत, लालवाली आहेत. इन शॉर्ट जर सांगायचं झालं तर लाल बोचेची माकडं आहे. ठीक आहे, आता तुम्ही ह्या शब्दाला पकडून चालू नका, फक्त मेरा वो ये समझो, मेरे को जो बोलना है वो भावना समझो. ठीक है, बाकी जो शब्द हम यूज़ करें उसको इग्नोर करो, उसके लिए आई एम व्हेरी सॉरी. जी मथुरा वृंदावन मधली नेगेटिव्ह गोष्ट आहे, पॉझिटिव्ह खूप आहे. प्लेस वगैरे सगळं छान आहे, सगळं सुंदर आहे. फक्त नेगेटिव्ह साईड मला तुम्हाला सांगायची होती मंदिरातली. छोटे छोटे मंदिरं होते जिथे आम्हाला घेऊन जायचे, गाईड असतात ना, गाईड्स, त्या लोकांना आम्ही घेतलं होतं सोबत. आणि ते आम्हाला ना छोट्या छोट्या मंदिरात घेऊन जात होते. माहीत नाही मुद्दाम घेऊन जात होते की डोंट नो की काय. मला कोणाला हर्ट नाही करायचं किंवा कोणाचे इमोशन्स मला हर्ट नाही करायचे, पण जी गोष्ट मला नाही पटली ती मी गोष्ट तुम्हाला सांगते फक्त. म्हणजे आम्ही ज्या ज्या मंदिरात जात होतो तिथे आम्हाला ते पंडित जे होते तिथे बसलेले ते आम्हाला ना बोलायचे की भोग चढवायचा, म्हणजे कृष्णदेवाला भोग चढवणं. मग 100, 200, 300 रुपये असे द्यायचे, त्याचा भोग चढवायचा. आणि जर नाही चढवलं ना तर ते सरळ तोंडावर काय बोलायचं, तर तुम्हाला देव नाही पावणार, मग तुमचा इथे येऊन काय उपयोग नाही, हे हा असं बोलायचे ती लोक. म्हणजे काय बोलू मला तिथे कळत नव्हतं ॲक्च्युली, आम्हाला काय रिॲक्ट करायचं तेच समजत नव्हतं. आणि सेकंड थिंग तर असं की जे पैसे देणार ना त्या लोकांनाच प्रसाद, पैसे दिले की प्रसाद. म्हणजे काय आम्हाला तर काय कळतच नाही, आम्ही ह्या गोष्टीबद्दल काय रिॲक्ट करायचं काय. आम्हाला तर खूप या गोष्टीवरती चिड आली होती, पण काय बोलू नाही शकत. बाकी तुमच्यासोबत जर असं सेम झालं असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि बस हीच एक नेगेटिव्ह साईड होती. बोलायला गेलं तर खूप काय होतं, पण नाही आपण एखाद्या गोष्टीबद्दल एवढं नाही बोलू शकत, कारण की शेवटी प्रत्येकाचे स्टेट सवाल आहे. सो आपण नाही जास्त कोणाबद्दल काय बोलू शकत. पण जर तुम्ही कधी गेला तिथे आणि जर तुम्हाला एक्सपिरियन्स कधी आलाच तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. गाईड करू नका, स्वतः एक्सप्लोर करा. हां, गाईड जर तुम्ही घ्यायला गेलात ना प्लीज गाईड नका हे करू, कारण गाईड तुम्हाला लोकांना 100 रुपीज स्टार्टिंगला बोलेल, पण जेव्हा सगळं गाईड जेव्हा आपल्याला सगळं फिरवेल आणि जेव्हा एंड करायची बारी येईल ना तेव्हा तो जास्त पैसे मागतो. तर तुम्ही आधीच काय ते फिक्स करून घ्या. किंवा मी माझ्या ह्यानी तर मी तर सांगते की नका घेऊच नका गाईड, तुम्ही स्वतः ओननी फिरा, लोकांना विचारत फिरा. दुकानवाले जे असतात, हारवाले वगैरे असतात ते आपल्याला सांगतात कुठे जायचं, कसं जायचं, कोणता वे आहे. सो त्याप्रमाणे त्या हिशोबाने तुम्ही लोक फिरा, गाईड वगैरे काय करू नका. आणि जे आता मी तुम्हाला सांगितलं मंदिरातला सीन, जर तुम्हाला कोणाचं बोलत असेल भोग चढवा वगैरे, सरळ नाही बोला तोंडावरती. कारण प्रत्येक माणूस हा पैसेवाला नसतो, प्रत्येक माणूस प्रत्येक मंदिरामध्ये भोग चढवू नाही शकत, ते पण 200 आणि 300 रुपयाचा. गौशाळेला मात्र तुम्ही दान करा, त्याला नाही मी बोलत नाही, कारण तो पैसा तिथेच जातो. पण मंदिरातला पैसा आपण नाही सांगू शकत कुठला कुठे जातो. सो मला त्या गोष्टीबद्दल नाही बोलायचं आणि या भानगडीत पडायचं नाही आहे मेन म्हणजे. पण मला जी गोष्ट खटकली आहे ती मी तुम्हाला सांगितली. आणि तुमच्यासोबत पण असं काही सीन होत असेल किंवा तुम्ही जाल आणि जर तुमच्यासोबत असा सीन झाला कुठे तर ही गोष्ट नक्की तुम्ही लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे. आणि माझं काही चुकलं वगैरे असेल, कोणाला काही राग वगैरे आला असेल तर माझ्याकडनं खूप 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 सॉरी, त्यासाठी क्षमा असावी. आणि बस इतकंच होतं. ॲक्च्युली मी ही गोष्ट घरी जाऊन सांगणार होती, पण घरी मला वेळ मिळेल नाही मिळेल मला हे सांगू नाही शकत, म्हणून मी आत्ताच सांगून टाकली. आणि मला अशा लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कृष्णदेवाचे लिलाव लावून ठेवलेत का? म्हणजे कृष्णदेवानी सांगितलेत का मला तुम्ही एवढाच याचा भोग चढवा, 200चाच भोग चढवा, 300चाच भोग चढवा तरच मी तुम्हाला पावेन? म्हणजे मोस्टली जेवढी लोक तिथे राहतात, MP UP वाले जे आहे तिथे राहणारे, ती लोक रोज रोज तर मंदिरात जात नसतील, रोज रोज असं सगळीकडे भोग चढवत नसतील. मला हाच एक प्रश्न विचारायचा, मग त्यांना कसा काय पावतोय?
जर बाहेरून येऊन लोक इथे भोग चढवून त्या लोकांना देव पावणार असेल, मग त्या लोकांना कसं देव पावतात? ती लोक का राधे राधे करतायत? मला हा प्रश्न पडला. तर तुम्हाला पण जसं काही प्रश्न पडला असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. कारण आमचा पूर्ण जो ग्रुप आहे, आम्ही जेवढे पण गेलो होतो, आम्हाला सगळ्यांना चिड आली या गोष्टीवरती की म्हणजे काय, म्हणजे हे पुजारी लोकांचा असा कोणता स्कॅम आहे हे जे लोकांना फसवतात, मूर्ख बनवतात. म्हणजे लोक इतके मूर्ख नाही आहेत बिचारे. काय काय लोक टुरिस्ट असतात, जी लोक बाहेरून येतात. खूप लोकांना हिंदी मराठी भाषा कळत नसेल आणि फक्त इंग्लिश कळते. त्यांच्यासोबत म्हणजे असतात गाईड्स असतात, असं नाही म्हणत आहे, पण त्या लोकांना पण तुम्ही मूर्खात काढता आणि त्यांना असं लुटता. हा, लुटणारे तर गाईडच आहे म्हणा, पण काय काय असतात चांगले. पण जितका आम्हाला एक्सपिरियन्स झालाय, खूप घाण एक्सपिरियन्स झाला आम्हाला. बाकी मजा वगैरे तर आम्हाला आलीच, पण अशा गोष्टींनी कसं एखाद्या लोकांचा मूड ऑफ होतो यार. म्हणजे का, म्हणजे लोक असे का करतात? जर तुम्हाला पैसा पाणीच पाहिजे तर तुम्ही सरळ क्लिअरली बोला ना, ठीक आहे चल नाही दान केलं लोकांनी, मग तुम्ही सरळ सरळ लोकांना असं कसं बोलू शकता की तुम्ही भोग नाही चढवत आहे, मग तुम्हाला देव कसा पावणार? हे ते खूप हर्ट झालं माहिती आहे आम्हाला त्या टायमाला, जेव्हा सरळ सरळ आम्हाला बोलले तिथे. असंही नाही की फक्त आम्हाला, जेवढे पण मंदिरात त्या बसले होते सगळ्यांना बोलले. मला वाटतं 15-20 जण तरी असतील ना, 15-20 जण तरी असतील तिथे बसलेले. सगळ्यांना तेच बोलले, ते पण माईक वर. असंही नाही की फक्त नॉर्मली बोललं, माईक लावून स्पीकर लावून बोललं गेली ही गोष्ट. म्हणजे जर कोणी माझं तिकडचं जर कोण असेल MP UPचा, जर तिकडचे कोण ब्लॉग बघत असेल, मला जरा कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा की म्हणजे का हे असं का करतात. म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे का ही गोष्ट की नाही माहिती? मला हे जरा कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगा, मला खरंच कळत नाही आहे. बाकी आता ॲग्रेशन तर त्या गोष्टीचा मला इतका नाही आहे, पण हर्ट होतं ना एक, म्हणजे की म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे ही गोष्ट. तुम्ही कधी ऑब्झर्व केली असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे. शिर्डी, तुळजापूर, खूप अशी जागा आहेत, वणी वगैरे सगळीकडे जेवण दान केलं जातं. लिटरली भोजनालय असतात, ठीक आहे. इतक्या लोकांना, करोडो लोकांना जेवण घातलं जातं. शिर्डीला जाऊन बघा, करोडो लोकांना जेवण घातलं जातं फुकटमध्ये. पण इथे तसं काहीच नाही. इथे तुम्ही पैसा दिला तर तुम्हाला एवढूसा एक प्रसादाची पुडी देणार. काय करणार ती? कोणाला देणार? स्वतः खाणार का घरच्यांना देणार? तेच मला कळत नाहीये. आणि प्रसादामध्ये पण काय ते पण तुम्हाला सांगते, खडी साखर, खडी साखर, लिटरली खडी साखर दिली आहे प्रसाद. मी असं नाही बोलत की तुम्ही लाडूच द्या, ठीक आहे देताय तुम्ही प्रसाद देतात, छोटूसा का ना होईना एक छोटूसा लाडू जरी तुम्ही दिलात ना, तो पण चांगल्या मनाने द्या यार. हे काय भोग बीग चढवल्यानंतर पैसे दिल्यावरच तुम्ही लोक देणार? आम्हाला एक गोष्ट खटकली, एक बाई तिथे प्रसादासाठी हात पुढे करून उभी होती, सगळ्यांना प्रसाद दिला, सगळ्यांना. फक्त त्या एका बाईच्या हातात त्याने, त्या माणसाने, पुजारी तो होता, त्याने प्रसाद तिच्या हातात टेकवला नाही. आम्ही लिटरली ती मजा कधीपासून बघत होतो, पण एवढ्या गर्दीमध्ये आम्ही काय बोलू पण नाही शकत. हा एक मुद्दा होतो. सगळ्यांना प्रसाद का दिला तेही सांग, कारण की त्या लोकांनी पैसे दिलेले. मोस्टली आम्ही ज्या ज्या मंदिरात गेलो त्या मंदिरामध्ये जेव्हा पैसे देत होते तेव्हाच प्रसाद देत होते. जी लोक पैसे नाही द्यायचे त्यांना प्रसाद नाही द्यायचे, फक्त 2-4 खडी साखरचे दाणे टेकवायचे हातामध्ये, हाच एक प्रसाद जावा असे बोलायचे सरळ. ही कोणती पद्धत आहे बाई? आपल्या महाराष्ट्रामध्ये तर असं नाहीये. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर फुकट जेवण दिलं जातं, दान केलं जातं फुकट. शिर्डीला जाऊन बघा, तुम्हाला जर पाहिजेच आहे ना शिर्डीला जावा, बेस्ट. फुकटमध्ये जेवण प्लस तुम्हाला लाडू हा फुकटमध्ये दिला जातो ॲज अ प्रसाद. फुकटमध्ये सगळं काय नाश्ता बिष्टा सगळं असतं. हे पूर्वीपासून चालत आलंय, नवीन तर काहीच नाहीये. इवन वणीला सुद्धा, तुळजापूरला पण, सगळीकडे मोस्ट ऑफ दी जे मोठे मोठे देवस्थान आहे तिथे सगळीकडे फुकटमध्ये जेवण दिलं जातं, भोजन दान केलं जातं. तसं इथे मला एकही जागी नाही दिसलं, एकही जागी नाही दिसलं. लिटरली प्रत्येक मंदिरात गेला आम्हाला हर्ट झालं. आम्ही दर्शन करायला कृष्णाचे गेलो होतो, आम्हाला झाले दर्शन. कृष्ण बोलला नाहीये की बाई मला एवढंच तुम्ही भोग द्या, तुम्ही तेवढंच भोग द्या. हे सगळं देवाच्या नावावरती फसवतात, पूर्ण फसवणूक चालू आहे. तर तुम्ही ह्या फसवणूकमध्ये प्लीज फसू नका, स्वतःची काळजी घ्या. आणि मेन गोष्ट, माकडांपासून दूर राहा. माकड लय मोठा घोळ करतात. कॉमेडी सीन पण होतो, पण तो लक्षात राहण्यासारखं कॉमेडी सीन होतो यार. खूप डेंजर, खूप म्हणजे खूप. बाई डिरेक्टली माकडं चावतात. आमच्यामध्ये तो सीन झाला, मी तुम्हाला सांगितलाय, तो बघाच नक्की. आणि तुम्हाला मी एक फोटो पण टाकते, तो पण बघा. लिटरली घाण. माहिती आहे आम्ही खूप घाबरलो होतो, खूप घाबरलो होतो. आता तिला घरी जाऊन TTचं इंजेक्शन द्यायचं आहे.
म्हणजे खूप सावधान राहावं लागतं त्या गोष्टीपासून. कारण की इथे माकडांची संख्या खूप आहे, माणसांसारखी माकडांची संख्या. सो सावधान राहावा इथे आलात तर मथुरा वृंदावन. बस इतकंच सांगायचं होतं. बाकी काय असेल तर मी तुम्हाला सांगेनच. तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा आणि प्लीज लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये पण सांगा. आणि मी जे तुम्हाला सांगितलं आहे त्याची पण मला जरा कमेंटमध्ये जरा सांगा तुमचा रिप्लाय त्या गोष्टीवरती काय असेल. म्हणजे मी जे गोष्ट बोलली आहे ती बरोबर आहे का चुकीची आहे. आणि तुम्हाला हर्ट झालं असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. आणि बस एवढं सांगायचं होतं. मला हर्ट झालं म्हणून मी ती गोष्ट एक्सप्रेस केली तुम्हाला. बाकी मला असं नाही आहे की म्हणजे मी असं का बोलते, असं नाही आहे की म्हणजे मला हर्ट झालं म्हणून मी तुम्हाला एक्सप्रेस केले. आता तुमच्यावरती त्या गोष्टीला पॉझिटिव्ह वेनी घ्यायचं की निगेटिव्ह वेनी. मी कोणत्या गोष्टीच्या अशी ह्याच्यामध्ये नाही आहे की म्हणजे नाही भाई मला ही गोष्ट म्हणजे हे नाही आहे की म्हणजे मी त्या गोष्टीमध्ये नाही तर माझं हे नाही, तसं नाही. मला जी गोष्ट खटकली आहे ती मी बोलली आहे. बाकी आता तुमच्यावर आहे. भेटूया आता थोड्या वेळाने. चलो बाय बाय. बोलली तुम्हाला की थोड्या वेळाने भेटू, पण त्यानंतर मी पुन्हा झोपली होती. आणि ॲक्च्युली आम्हाला प्रवास करून आमचा पूर्ण घसा वगैरे पूर्ण वाट लागली घशाची. आणि घसा पण बसला आहे थोडा माझा, बाय द वे आवाज वगैरे चेंज झाला आहे. आणि राहिली एक गोष्ट की मला क्लिप्स घ्यायला नाही मिळालं बिकॉज आमची ट्रेन खूप लेट झाली आणि आम्ही घरी खूप लेट पोचलो. आणि काहीतरी मला वाटतं मी घरी शार्प 3:30 पावणे 4ला आय गेस मी पोचली. बाकी नाही 3:30 नाही 3 वाजेपर्यंत मी पोचले आय गेस. आणि बाकी पण सगळे 4पर्यंत घरी पोचलेले. ट्रेन खूप लेट झाली होती. आणि जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर मला तुमचे थॉट्स ऐकून घ्यायचे आहेत की म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्या गोष्टीवरती. तर तुम्ही मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे जे काय असेल. आणि तुम्ही पण विजिट करूनच या, कारण खूप सुंदर आहे यार, खूप सुंदर आहे. वृंदावनचा पक्का जावा. वृंदावन इज लव यार. प्रेम मंदिर वगैरे खरंच जाऊन या, खूप सुंदर आहे. मला तर तिकडनं निघावायचं मनच नव्हतं करत, पण क्या करे बाई, दिन नाही त्या पासून. मित्रांनो आमचा टोटल खर्च काहीतरी पर पर्सन आमचा 4,500 काहीतरी झाला होता. माझा 4,100 काहीतरी झाला टोटल एक्झॅक्ट. आणि मला वाटतं पूर्ण 5 जणांचे टोटल 20-25 काहीतरी गेले असतील. एक्स्ट्रा पकडून सांगते मी, म्हणजे प्रत्येकाचा स्वतःचा काहीतरी खर्च होता. म्हणजे प्रत्येकाने काय ना काय आवडती वस्तू घेतली तिकडनं. सो मला असं वाटतं की थोडा जास्त झाला असेल खर्च, एक्झॅक्ट मी सांगू नाही शकत. तर 5 जण होतो आम्ही, ठीक आहे. आणि हां मी बाकी तर तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलंच आहे. तुम्ही जर ब्लॉग्स माझे बघितले असतील पूर्ण तर त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे पूर्ण की हॉटेल रूम्स वगैरे ऑनलाईन बुक वगैरे करू नका, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता. आणि खाण्यापिण्यासाठी पण खूप आहे तिथे, तुम्हाला त्याचं काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला तिथे जाऊन मी तुम्हाला सांगू, तुम्हाला एक्स्ट्रा कपडे घ्यायची पण गरज नाही आहे. जर तुम्हाला तिथे काही कपडे आवडले तर तुम्ही तिकडनं घेऊ शकता. आणि ऑब्व्हियसली तुम्हाला आवडेल, मुलींना तुम्हाला तर आवडेल कारण स्कर्ट्स वगैरे खूप छान आहेत तिथे. सो माझं असं म्हणणं आहे की कपडे जास्त एक्स्ट्रा घेऊन जाऊ नका, कारण तुम्ही जर शॉपिंग जर तुम्हाला करायचीच असेल तर मग तुम्ही तिकडेच कपडे घेऊन तेच कपडे तुम्ही तिथे घालू शकता आणि फोटोज काढू शकता. खूप सुंदर. आणि ट्रिप आमची खूप सुंदर होती, खूप भारी होती. आता नेक्स्ट ट्रिप आपण बघू कुठे जाणार आहे ते. आणि माझे जेवढे पण ब्लॉग्स आहेत प्लीज सगळ्या ब्लॉग्सला प्रेम द्या, लाईक करा, ब्लॉग्सला शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही पण जाऊन या. तर हे सांगायचं होतं. हात दुखायला लागला माझा. हे सांगायचं होतं मला. बाकी जाऊया आता, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही त्या ब्लॉगला सुद्धा प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चलो जाऊया, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.